स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा आणि बड्या राजकीय नेत्यांच्या वर्तुळात वावरणारा स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला नाशिक गुन्हे शाखेनं बुधवारी पहाटे 3 वाजता बेड्या ठोकल्यात. एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. मात्र या अटकेनंतर समोर आलेले धागेदोरे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे आहेत. खरात हा केवळ एक सामान्य ज्योतिषी नव्हता, तर त्याचे संबंध थेट मंत्रालयापर्यंत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विशेषतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे त्याचे व्हिडिओ आणि फोटो आता सोशल मीडियावर वादळ निर्माण करतात. सर्वात धक्कादायक म्हणजे रुपाली चाकणकर या खरातच्या पाया पडताना आणि त्याचे पाद्यपूजन करताना एका फोटोत दिसत आहेत. ज्या पदावर बसून महिलांना न्याय द्यायचा त्याच पदावरील व्यक्ती एका भोंदू बाबाच्या अशा प्रकारे आहारी गेल्यानं नैतिकतेचे प्रश्न निर्माण होत आहेत. चाकणकर या खरातच्या मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त देखील आहेत. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं झालंय. यावर आता सुषमा अंधारे यांनी भाष्य केलंय. कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली. खरात याच्यावर अत्याचार, यौन शोषण सारखे आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेनड्राईव्हमधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येते. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावं. अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणं, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणं असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याची लोक चर्चा करतायत. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेनं केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. विशेष म्हणजे खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रुपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात यांच्या घराच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीनं अवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. आता आम्हाला शंका नव्हे, भीती आहे. पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रुपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार? योगायोगानं राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंगपिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावं, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.